लात मारेंगे ये दुनिया। गुलाम बन के जियोगे तो कुत्ता समझकर लात मारेंगे ये दुनिया। ये दुनिया। बाजारू बन के जियोगे तो यूज कर फेंक देंगे ये दुनिया। ये दुनिया। अरे एक बार बाबा साहब की औलाद बन के तो देख, शेर समझकर सलाम। महाराष्ट्रात नाही तर पुऱ्या भारतात बदनाम झालेली आम्ही। अंजली भारती फार फटकारल्या तोंडाची गायिका आहे। अंजली भारती काही बोलते, काही बोलत नाही मी। माझ्या बापाने मला सांगितलं वाघाला वाघ आणि गाढवाला गाढव म्हणणं। माझ्यापासून जर कोणाला अपेक्षा असेल की मी गाढवाला वाघ म्हणावं तर ते मला अजिबात जमत नाही। 100 वर्ष बकरी बनून सगळ्यापेक्षा एक दिवस वाघीण बनून मरणं पसंत करेल मी। तुम्हाला माहिती आहे मागे माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला, बरोबर की नाही? सगळ्याच नॅशनल चॅनलवर पुऱ्या भारताला माहिती आहे। आणि मी कायद्याचा आदर करणारी लेडीज आहे, कारण मी संविधान वाचणारी लेडीज आहे। आणि कुठल्याही जातीची महिला असो, कोणत्याही धर्माची महिला असो, प्रत्येक महिलाच्या बाऱ्यात आवाज उठवणारी अंजली भारती एका महिलाचा विषय मांडताना बोलता बोलता जो चुकीचा शब्द गेला, म्हणायचं होतं बाकी कधी कडक कायदे करतील, छोट्या छोट्या मुलीवर बलात्कार होऊन राहिले, मुख्यमंत्र्यांनी काहीतरी कडक कायदा करावा, कधी कायदा करतील, यांच्या पत्नीवर झाल्यावर करतील का? तो चुकून शब्द केला की यांच्या पत्नीवर करा, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली। तरी सुद्धा जातीवाद बघा, एक मर्डर झाला तर त्याची एकच केस लागते ना, एकच होते की नाही सजा? 302। पण विचार करा तुम्ही, मी आंबेडकरी गायिका हो, माझा आवाज कसा जमेल म्हणून जातीवादीच्या भावनेतून 5 जिल्ह्यात केस लावली माझ्यावर। किती? 5 जिल्ह्यामध्ये। तरी तुमच्यासारखा समाज माझ्यावर प्रेम करणार आहे, माझं कोणी खेळ करू शकत नाही आणि मी बोलायला फिरतही नाही। उद्या मला ते आज गेली तरी मी भीत नाही। सगळेल तर समाजासाठी, मरेल तर समाजासाठी, आडवं आलं त्याला कापून टाकण्यासाठी, पण सगळेल तर समाजासाठी, मरेल तर समाजासाठी। क्या बात है। म्हणून म्हणायचं आहे, मनुवादियों ने कभी सच बोला ये बता दो मुझे, बता दो। कभी नहीं झुकूंगी चाहे सजा दो मुझे, सजा दो मुझे, कभी नहीं झुकूंगी चाहे सजा दो मुझे। मनुस्मृति के समर्थन करने वालों दादा साहब, अगर सच बोलना गुनाह है तो मिटा दो मुझे, मिटा दो। सच बोलना गुनाह है तो मिटा दो मुझे। आबरू इस वतन की हम खोने नहीं देंगे, नहीं देंगे। प्रणय सतलज कहते हैं कि आबरू इस वतन की हम खोने नहीं देंगे, नहीं देंगे। किसी भी कमजोर को अब हम रोने नहीं देंगे। भारत अगर माँ है तो प्रणय संविधान बाप है। भारत अगर माँ है तो संविधान बाप है, और तुम्हारे माँ को बेवा होने नहीं देंगे, तुम्हारी माँ को बेवा, तुम्हारी माँ को बेवा होने नहीं देंगे। हे जयंती त्या महामानवाची आहे, त्यांनी आमच्या 7 पिढ्या नरकातून बाहेर काढल्या, बरोबर? आणि ह्या कोण्या मैत्री भीतीचा कार्यक्रम नाही, नाही तर तुम्ही असे मेल्या मोठ्यासारखे बसाल, जसे का कोण्या मैत्रीला आलो, हो माय चांगला होता गेला हो, वर्गणी टाका लागला, द्यायला लागतं की काय हो, बोर्ड जोडून पैसे, असं काही नाही। हा आपल्या बापाच्या जयंतीचा कार्यक्रम आहे, बरोबर की नाही? हा कार्यक्रम कसा, चेहऱ्यावर स्माइल और चलने में स्टाइल ऐसा होना चाहिए। असे मेल्या मुर्द्यासारखे जायले बसायचं असेल ते इथं बसण्यापेक्षा घरी बसा, आणि ज्यांना एन्जॉय करून माझा कार्यक्रम बघायचा असेल तेच फक्त कार्यक्रमामध्ये बसा। तर कोण एन्जॉय करणार आहे ते टाळ्या वाजवून सांगा मला, कोण एन्जॉय करणार आहे? आणि मागचे तो मिला ज्ञान है वही स्थान है, वही स्थान है। ज्ञान का पोटी वृक्ष जो धम्म की जान है, हम क्यों जाए यहाँ वहाँ प्रथमा, जबकि बोध गया सारे विश्व में महान है, सारे विश्व। मी चिवर घेतला होता, कोणाकोणाला माहिती आहे मी चिवर घेतला होता? हातावर करून सांगा मला। म्हणून म्हणायचं की मेरा गुजरा हुआ कल गुजर गया, बिगड़ा हुआ सब कुछ सुधर गया 10 साल से पहले। मेरा गुजरा हुआ कल गुजर गया,
कोण कोण येणार? अरे छोड सारी मोह माया, छोड सारी मोह माया, छोड सारी मोह माया. जाऊ तर बॅग वगैरे घ्यायला लागेल की नाही आपल्याला? कपड्याची बॅगा ती तशीच आहे का माझ्यासोबत? कपड्याची बॅगा येतील ना. आणि इमानदारीच्या सांगतो, जे महापुरुषाच्या गाण्यावर शिरावर जे टाळ्या वाजवत नाही त्याची औलाद उद्या ट्रेननं टाळ्या वाजवल्याशिवाय राहत नाही. हा, त्या ट्रेननं कोणत्या टाळ्या वाजतात मग मधातल्या माहिती आहे तुम्हाला? चली आई मेरी अम्मा सुनो. ह्या टाळ्या वाजतात. मग आता विचार करा, तुम्हाला मर्द पैदा करायचे आहे का ते मधातले पैदा करायचे? तुम्ही ठरवा. अरे छोड सारी मोह माया, छोड सारी मोह माया. मी सुस्त झाली आवाजाला, तुम्ही होईल का? समजलं का? कारण मला माहित आहे मी इतकी जर होईल ना तुम्ही कधी खाली डाऊन होता, तशी होऊ नका. अरे छोड सारी मोह माया, छोड सारी मोह माया, छोड सारी मोह माया. अरे छोड सारी मोह माया, अरे छोड सारी मोह माया. चल घर से अब निकलते अरे छोड़ सारी मोह माया, अरे छोड़ सारी मोह माया. घर से अब निकलते छोड़ सारी मोह माया, घर से अब निकलते छोड़ सारी मोह अरे छीने को हक अपन. चल पोत गया चांदे, छीने को हक अपन. पोत गया चांदे, छीने को हक अपन. चल पोत गया चांदे, छीने को हक अपन. बाबासाहेबांची लेखा लाचू नको. अरे छीने को हक, छीने को हक. आजी उठ 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 लवकर उठ. अरे छीने को टिकून दे कशी. छीने को हक अपन, छीने को हक अपन. से अब निकलते छीने को हक अपना. चलो को गया करते छीने को हक अपना. ये माहिती असतो. अहो लुगडं देते ना, उठ ना. अरे छीने को हक अपन. महिला मंडळ त्यांनी समोर या. अरे चल चल इकडे इकडे इकडे. ये अरे छीने को हक अपन, छीने को हक अपन. ये माय उभे राहा. कमिटी वाला ज्या महिला मंडळी तिथे देऊन दे तिथं.
जा बसा सीने को हक आली नाही ना तुझंच नुकसान झालं जाऊ दे अरे पण ऐकी नाही कोणाचं नुकसान झालं माझं झालं का ये मतलब नाही बाबा म्हणते मी नाही आता बस बांधे कपनी केली खाली उतरून येतो मी नाहीतर तिथून जाईन तिथून जाईन मी नाही पण तिथून इथं येतो कशासाठी तुम्हाला भेटण्यासाठी बांधे कपनी केली अरे भाई संतोष भाऊ क्या समझ गए जेंट्स कार्यकर्ते हा द्या दोघीला 2 चमचे 14 एप्रिलचा आहे सोबत 14 एप्रिलचा आहे माझ्या इकडून काय करू कमावून काय संघ बांधून देणार आहोत का थोडं बांधून देऊ का घरी बरोबर की नाही काय मेली तू संघ घेऊन जाऊ का मग जेवढे पाहिजे तेवढे खायचे जेवढे वाटले तेवढे वाचले तेवढे वाटायचे अरे ठीक तायासाठी तायाचा कंटाळा पैसा ताई घ्या 14 एप्रिलचा आहे वय घालता अरे ठीक neko hak अरे बुद्ध के ये दीवान कि अकेला भी रहा तो वीरों से कम नहीं अकेला भी रहा तो वीरों से कम नहीं लड़ने की बात आई तो बंदूक तीरों से कम नहीं लड़ने की बात आई तो बंदूक तीरों से कम नहीं आज भी बॉलीवुड में महाराजा से मिर्ची क्यों लगती रहूं आज भी बॉलीवुड में महाराजा से मिर्ची
क्यों लगती रहूं, क्योंकि ये जेबी वाले किसी हीरो से कम नहीं। अरे बाले का फन के लिए, बाले का फन के लिए, मैं तो बुद्ध जो अरे बुद्ध के ये दीवाने, कोण आहे बुद्ध के दीवाने? विचार करा तुम्ही, बाबासाहेबांना आम्हाला बुद्धाचा धम्म दिला, कोण कोण आहे बुद्ध के दीवाने? आणि ते मागचे कोणाची बायकाची दीवाने आहेत, ते मागचे कोणाची पोरी बाळ्याची बायाची दीवाने आहेत. अरे बुद्ध के ये दीवाने, आग में भी जलते